खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। पीक विमा उद्यापासून खात्यामध्ये जमा होणार। सरसकट पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यामध्ये अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसतील तर लवकरात लवकर PMFBY पोर्टलवरती जाऊन आपण पीक विम्याचे पैसे आले का नाही चेक करणं गरजेचं आहे। पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप सुरू झाले आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता येण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आले नाही याची सविस्तर यादी आपण सांगितलेली आहे। वर्धा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, सर्व 32 जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा झाले आहे। आजपासून पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विम्याची यादी आलेली आहे। या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव अजूनही आले नसेल तर आपलं नाव लगेच चेक करायचं आहे। पीक विमा 2025 सर्व जिल्ह्यांमध्ये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो। सध्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे बघा की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज उद्या 2 दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। जर आपले पीक विम्याचे पैसे आले नसतील तर आपल्याला काय करायचं आहे, KYC अपडेट आहे का नाही ते चेक करायचं आहे। त्याचबरोबर आपण जो आधार पॅन नंबर लिंक केलेला आहे तो बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे। आपल्या शहरामध्ये किती पीक विम्याची रक्कम आलेली आहे, कोणाला किती आलेली आहे याची सविस्तर यादी PMFBY या पोर्टलवरती आपल्याला दिसणार आहे। 2025-26 ची जी काही रक्कम जमा झालेली आहे याची यादी सुद्धा सरकारने झाली आहे। याच्यामध्ये अजून वाढीव रक्कम सरकारचं पथक येणार आहे, केंद्र सरकारचं, आणि पीक विमा अतिवृष्टीचं नुकसान ज्या ज्या शेतकऱ्यांचं झालं आहे यांची पैसे सुद्धा परत वाढणार आहे। खरीप रब्बीतील रखडलेले दावे आता निकाली लागणार आहे। त्याचबरोबर रब्बी सीझनचे आता पीक विम्याची नवीन नोंदणी सुद्धा चालू झालेली आहे। 809 कोटी रुपये नुकसान भरपाई आतापर्यंत सरकारने खरीपातील जाहीर केलेली आहे आणि ती वितरायला सुरुवात झालेली आहे। आणि जे काही कठोर नियम निकष होते त्याच्यामध्ये सुद्धा आता थोडीशी शिथिलता आणण्याची सरकारने आता प्रयत्न चालू झाले आहे। पीक विमा 2025 सर्व शेतकऱ्यांचं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। परंतु आता या नुकसानीतून सावरण्यासाठी आणि नवीन सीझनला उभं राहण्यासाठी जे काही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी पीक विमा माध्यमातून सरकारने आता मदत जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे। याच्यामध्ये सर्वात पहिली मदत जी आहे, ज्यांनी पीक विमा भरलेला होता आणि ज्या ठिकाणी जास्त नुकसान भरपाई आहे, काही ठिकाणी अंशतः नुकसान भरपाई आहे, काही ठिकाणी संपूर्ण नुकसान भरपाई, जिथं संपूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी आता मदत करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। केंद्राचं पथक राज्यामध्ये परत एकदा व्हिजिट दिली आहे। याच्यामध्ये पुन्हा एकदा आता अपडेट रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे। 12,000 ते 20,000 पर्यंत हेक्टरी मदत आहे, परंतु ही रक्कम अतिशय कमी असल्याचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यापर्यंत आतापर्यंत किती रक्कम झालेली आहे याचे कमेंट करून करायला विसरू नका। त्याचबरोबर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विम्याची नवीन माहिती, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यानंतर आता बघा, कर्जमाफी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होतं, कारण का अशा परिस्थितीमध्ये नुकसान शेतकऱ्यांचं जास्त झाले आहे। कर्ज भरणे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही। पीक विमा संदर्भातील अपडेट असतील, कर्जमाफीची नवीन घोषणा असतील, पीक विमा 2025, अतिवृष्टीचं अनुदान, PM किसान योजना, या सर्व शेतकरी योजनांची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी देत असतो। व्हिडिओ जर आपणास आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। पीक विमा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल कमेंट करून प्रेस करा आणि आपण कोणत्या तालुक्यातून पीक विम्याचे आपल्याला किती पैसे आलेले आहे याची माहिती सांगण्यासाठी कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल चॅनलतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन।